पोलिसांची मागणी करतायत, काय असू शकतं हा सगळा प्रकार? द्या ना महाराष्ट्रातले सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे, भंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला? हो कोणी आपण म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारी? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा. तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर. तर म्हाताऱ्याला काय मारते तू? आता तू या असंच जाणार आहे ते टेन्शन टुपकोन एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उगं कशाला? ते काय लय शहाणा आहे का ते? अरे आम्ही भेट नाहीत असं तुझ्यासारखे सांगत नाहीत, त्याच्यात कार्यकर्त्याला सांगतो संरक्षण लावायचं सांगा, मला अमकं सांगा, मला भेव आहे. आम्हाला भेव असून सांगत नाहीत, आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे. तरी आम्ही सांगितलं ना सरकारला. काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काय घातपाताचा प्रकार होता. काय असलं त्यासारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेळतो त्याला. तो काय प्रकार घडला होता? काय घडला होता माहीत नाही, आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढलं मला जमत नाही. मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर, जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या. वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटरवर, पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या. आणि वर जाताना तर काहीच नाही, मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते. तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले. पाटील चला आता भरपूर वेळ झाला. माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प, माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे. पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ. पोलिसात चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं. ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असा आहे ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगाच झाला असता. पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठ्याने, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाजले. त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला, त्याला धरलं.